नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा गेल्या 3 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. एकीकडे जागतिक सोयाबीन उत्पादन यंदा विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. मात्र सोयाबीनच्या भावात वाढ झालेली आहे. मग हे नेमकं का होतं आहे? सोयाबीनचं उत्पादन नेमकं किती होणार आहे? अमेरिका आणि ब्राझीलमधल्या पिकाची काय परिस्थिती राहू शकते? देशातल्या बाजाराला आंतरराष्ट्रीय बाजारातील भाववाढीचा आधार मिळेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूयात की नेमका आंतरराष्ट्रीय बाजारात जो भाव वाढला आहे, 3 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचला, तो नेमका किती झाला? तर आज म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव म्हणजे सेबॉटवरचा जो काही वायद्याचा भाव आहे, तर तो गेल्या 3 वर्षातील उच्चांकी पातळीवर म्हणजेच $12.79 प्रति बुशेल्स या पातळीवर पोहोचला होता. आता आपल्या रुपयामध्ये आणि क्विंटलमध्ये सांगायचं झालं तर हा भाव होता ₹4,500 प्रति क्विंटल. आता आपल्या इकडला सोयाबीनचा भाव हा ₹6,000 असताना आपल्याला कमी वाटतो आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ₹4,500 भाव हा विक्रमी ठरतो आहे. हे नेमकं गणित काय ते आपण पुढे समजून घेऊयात. परंतु सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की नेमका आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत, एकीकडे विक्रमी उत्पादनाचे अंदाज, दुसरीकडं बाजारभाव देखील 3 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचला, हे गणित समजून घेऊयात. आता हे झालं बाजारभावाचं. गेल्या एका महिनाभरामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव तब्बल 7% वाढलेला आहे. आता हे बाजारभाव वाढण्यामागं प्रामुख्यानं 2-3 घटक कारणीभूत आहेत. एक म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनला चांगली मागणी आहे. आता जागतिक उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे 4,420 लाख टन एवढं उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जागतिक उत्पादनामध्ये 3% वाढ होईल असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागानं म्हणजेच USDAनं व्यक्त केला आहे. ब्राझील यंदा विक्रमी उत्पादन घेईल. 1,860 लाख टन एवढं उत्पादन ब्राझीलमध्ये होऊ शकतं असं देखील USDAचं म्हणणं आहे. अमेरिका देखील यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 7% एवढं जास्त उत्पादन घेईल असा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे. थोडक्यात काय, ऑगस्ट महिन्याचा USDAचा अंदाज हा अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, चीन, पराग्वे या सगळ्या देशांमध्ये यंदाच्या हंगामात उत्पादन चांगलं राहील असा अंदाजाचा आहे. पण गेल्या 2-3 आठवड्यांमध्ये परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदललेली आहे, विशेषतः ऑगस्ट महिन्यामध्ये. आता ब्राझीलमध्ये एकीकडं जरी विक्रमी उत्पादनाचा अंदाज असला तरी काही संस्थांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की ब्राझीलचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा वाढण्याऐवजी कमी होऊ शकतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे एल निनो. अमेरिकेमध्ये देखील यंदा गेल्या वर्षीपेक्षा 7% उत्पादन वाढण्याचा अंदाज जरी असला तरी हवामान मात्र या अंदाजाला साथ देताना दिसत नाही. अमेरिकेतल्या अनेक सोयाबीन उत्पादक पट्ट्यामध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये काही ठिकाणी कमी पाऊस, काही ठिकाणी उष्णता वाढलेली आहे. याचा पिकावरती थेट परिणाम होतो आहे. त्यामुळं अमेरिकेतलं उत्पादन USDAच्या अंदाजापेक्षा कमीच राहू शकतं असा देखील अंदाज व्यक्त केला जाऊ शकतं. हे एक कारण आहे सोयाबीनचे भाव सुधारण्यामागं. दुसरं कारण आहे ते म्हणजे अमेरिकेच्या सोयाबीनला असलेली चांगली मागणी. आपण जर जागतिक बाजाराचा जर अंदाज बघितला म्हणजे जागतिक बाजारात जर पुरवठ्याची साखळी बघितली तर आता अमेरिकेचं सोयाबीन बाजारात येणार आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये अमेरिकेत आता सोयाबीन काढण्याला सुरुवात होईल. आता अमेरिकेच्या नवीन सोयाबीनचे सौदे म्हणजे जे की आपण भविष्यातले सौदे म्हणतो विक्रीचे, ते सुरू आहेत आणि अमेरिकेच्या या नवीन पिकाला चांगली मागणी आहे. विशेषतः चीनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता चीनची मागणी का वाढली त्याला प्रामुख्यानं कारण आहे चीनमधली परिस्थिती. चीनमध्ये यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त उत्पादनाचे अंदाज जरी असले तर प्रत्यक्ष परिस्थिती ही अमेरिकेप्रमाणेच आहे. त्यामुळं चीनमधलं पीक हे सध्या कमी पाऊस, वाढलेली उष्णता आणि काही भागांमध्ये पूर अशा संकटामध्ये सापडलेलं आहे. त्यामुळं साहजिकच चीनमध्ये उत्पादन कमी राहण्याची दाट शक्यता आहेत आणि त्यामुळं चीन सध्या अमेरिकेच्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी करतो. अमेरिकेच्या कृषी विभागानं एक आकडा जाहीर केला आहे की 21 ऑगस्टपर्यंत चीननं अमेरिकेच्या नवीन पिकाच्या आयातीचे 65 लाख टनांचे सौदे केले. म्हणजे नवीन पीक आधीच खरेदी करून ठेवलेलं आहे. आशियातील इतर देशांनी देखील जवळपास 46 लाख टनांच्या दरम्यान अमेरिकेच्या सोयाबीनची खरेदी करून ठेवलेली आहे. म्हणजे जसं पिकाची काढणी होईल तसं हे पीक ही सोयाबीनची आयात करणार आहेत. थोडक्यात काय तर अमेरिकेच्या नवीन पिकाला सध्या चांगली मागणी येते आणि त्याचा आधार आपल्याला जागतिक बाजाराला दिसून येतोय. कारण सध्या पुढच्या काही दिवसांमध्ये अमेरिकेमध्येच सोयाबीनचा मोठा साठा असणार आहे आणि
त्याला मागणी येत असल्यामुळं आपल्याला बाजारामध्ये सुधारणा दिसून येते आहे. आता अमेरिकेमध्ये देखील उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. ब्राझीलमध्ये देखील यंदा उत्पादन कमीच राहील असे अंदाज काही संस्थांचे येते. त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे एल निनोचं. अमेरिकेच्या बाजाराला आधार देणारा आणखीन एक घटक आहे, तो म्हणजे अमेरिकेच्या बाजारामध्ये, अमेरिकेच्या स्थानिक बाजारामध्ये सोयाबीनचं गाळप वाढताना दिसत आहे. अमेरिकेचं सोयाबीनचं गाळप हे जवळपास यंदा 4.5% वाढण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारण आहे ते म्हणजे इंधनाचे वाढलेले दर. म्हणजे आखाती देशांमध्ये जे युद्ध चालू आहे, जागतिक पातळीवर जे इंधनाचे दर वाढले त्याचा फटका अमेरिकेला देखील बसतोय. त्यामुळे अमेरिकेत बायोडिझेलसाठी सोयाबीन तेलाचा वापर वाढतोय. सोयाबीन तेलाला मागणी असल्यामुळं साहजिकच सोयाबीनचं क्रशिंग वाढतंय, सोयाबीनचं गाळप वाढतं आहे. म्हणजेच अमेरिकेतल्या सोयाबीनची मागणी, स्थानिक बाजारातली मागणी यंदा वाढणार आहे आणि त्यामुळंच याचा आधार सोयाबीनला देखील मिळताना दिसून येतो आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी वाढलेली आहे. अमेरिकेत ऐन काढणीच्या तोंडावरती सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत. त्यामुळं जागतिक बाजारामध्ये सध्या सोयाबीनसाठी एक चांगली पोषक स्थिती असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या स्थानिक बाजार जर आपण विचार केला तर सध्या 6,000 ते 6,400 रुपयांच्या दरम्यान आपल्याला भाव दिसून येतो आहे. आता पुढच्या काही आठवड्यांमध्ये जसे नवीन उत्पादनाचे म्हणजे जे काही सध्या पीक उभं आहे त्याच्या उत्पादकतेचे आकडे पुढे येत जातील, त्यानुसार आपल्याला आपल्या स्थानिक बाजारामध्ये देखील त्याचा परिणाम होताना दिसेल. कारण मराठवाडा, विदर्भ तसेच राजस्थानमधल्या काही भागात, मध्य प्रदेशातल्या काही भागात सध्या पावसाची नितांत गरज आहे. काही भागांमध्ये पीक सुकताना दिसतंय. याचा परिणाम निश्चितच उत्पादकतेवर होण्याची दाट शक्यता आहे. जसे आकडे बाजारामध्ये पुढे येतील की नेमकं उत्पादन कसं राहतं तसं आपल्याला बाजारावरती त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. परंतु आपण सगळेजण अनुभव घेतो, तो दरवर्षी अनुभव घेतो, तो म्हणजे जेव्हा नवीन पीक बाजारात येणार असतं, बाजारामध्ये नवीन पिकाचा पुरवठा येणार असतो, त्याच्या तोंडावर बाजारभाव आपल्याला नरमताना दिसतात. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या उलटी परिस्थिती दिसते. त्याचं प्रामुख्यानं कारण आहे की निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. स्थानिक बाजारामध्ये त्यांचं गाळप वाढणार आहे 4.5%, परंतु निर्यातीसाठी मोठी मागणी आहे. त्यामुळं सध्या काढणीच्या तोंडावर अमेरिकेच्या बाजारात आपल्याला भाव चांगले दिसून येतात. आपल्या देशामध्ये काय परिस्थिती राहील यासाठी आपल्याला पुढच्या 2-3 आठवड्यांमधलं जे पाऊसमान आहे, पिकाची स्थिती आहे, ते महत्त्वाचे घटक ठरणार आहेत. त्यामुळं पुढच्या कालावधीमध्ये जेव्हा काढणीच्या तोंडावरती नेमकं पीक उत्पादनाचे आकडे काय येतात, अंदाज काय येतात, ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तरी देखील आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनला हमीभावाचा एक मजबूत आधार असणार आहे. यंदा 5,708 रुपये एवढा हमीभाव सरकारनं जाहीर केलेला आहे. त्यामुळं एक मजबूत आधार या हमीभावाचा असेल. त्यातल्या त्यात उत्पादन यंदा कमी राहण्याची शक्यता आहे, हा एक आधार असणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजार देखील तेजीत आहे, तो देखील आधार असणार आहे. त्यामुळं आपल्याला फक्त हे बघायचं आहे की देशातल्या उत्पादनामध्ये नेमकी किती घट होते आणि त्याचा बाजाराला किती आधार मिळतो आहे. एक मजबूत आधार असेल तो हमीभावाचा, हे आपण कायम लक्षात ठेवावं. आता या पुढच्या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात नेमकं काय घडामोडी घडतात, अमेरिकेच्या सोयाबीनचं काय होतं, पुढे बाजारभाव कसे बदलतात, ब्राझीलमधल्या सोयाबीन पिकाची नेमकी परिस्थिती पुढच्या टप्प्यात काय राहते, देशांतर्गत बाजारात काय घडामोडी घडतात, या सगळ्यांचा आढावा आपण त्यावेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.